अब देखो जादूगर समीर का कारनामा। पीछे जाओ पीछे जाओ, पीछे जाके जादू देखो। हाँ पीछे जाके जादू देखो, चद्दर की तरफ देखो, जादू देखो जादू। दो यस यस और 3। अरे कुठे गेलाय तो? हा चादरी तर लपलाय मी सांगतो। मम्मी 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 अरे काय भारी जादू केलीस रे। समीर दादा एक काम कर ना, ओम दादाला पण जादू दाखव ना। अरे ओम दादा ऑसम ऑसम जादू केली। असं तू दाखव ना। वन मोर चांस। थैंक यू यस यस यस। हाँ अब देखिए केतन शरद देशमुख का जादू। 1 2 और 3। वाचवा अरे पण मला काय कळत नाही, तू ते जादू कशी काय केलीस रे? सांग ना मला। प्रॅक्टिस जे तू करत नाही। शांत बस। हे असंच फ्रीज मध्ये ठेवून देऊया। हा म्हणजे मग दूध पण ठेवून देऊ ना? मग तुझं पिऊन झालं असेल तर ठेवून दे। काढून ठेवलंय ना। ठीक आहे, मग आवरून घे सगळं बाकीचं। हा माझंही झालंच आहे आता। काय काय झालं? बंटी आला की सांग ना, मी तर नाहीये। ओ बंटी आला की सांगू का? इथे लपलीये ती। आला बंटी आला बंटी आला बंटी। गेला का गेला? अगं आलाच नाही तर कसं जाईल? हा काय छकुलीने काहीतरी खोड काढलेली दिसते बंटीची। नाही, अलका काकूनी दूध मागितलंय। हो का? दूध हाँ। आताच कॉफी प्यायलात ना? नाही माझ्यासाठी। नाही नाही देणार ना बेटा, तुझ्यासाठी दूध देणार। ए दूध दे ग जरा। अगं हे तुझं आहे ना? नाही मी घेते दुसरं। हा घ्या। अरे कुठेच घालात? मी तिथे जाऊन पिते। का? इथे बसून पी, काही होत नाही। हा आणि अलका काकू काही रागवणार नाही। बसा बेटा इथे बसा। सांडेला हा साखर हवी का अजून? नको। अरे वा चांगली सवय आहे, जास्त साखर नाही। सावकाश 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 ग। काय झालं? हा नाही नाही मी बघतीये, 2 मांजरी चुरू दूध पितायत ना। बघा मनीमाऊचं संपलं दूध। गुड नाईट ओम। जेवलायस का? नाही। आहे सगळं तयार। इच्छा नाहीये। उपाशी झोपलास तर ऍसिडिटी होईल, दूध तरी पिऊन घे। थँक्स, पण खरंच नकोय काही। तुला झोपायचं असेल तर इथे झोपू शकतोस, मी आणखी एक गादी टाकतो। नको, मी टेरेसवर जातो। गेले काही दिवस तशी झोप येत नाहीये।
काय झालं तिकडे? नाही भेटली. गुड नाईट ओम. अरे अरे तू वर झोप. अरे नाही, मी झोपतो खाली. अरे तू वर झोप, मी झोप. अरे तू झोप, मी झोपतो इथे. अरे मी झोपलो असतो खाली. अरे झोपतो रे मी. मला सवय आहे तिकडे गावाकडे खाली झोपायची. मलाही सवय आहे खाली झोपायची. आत्ता आत्ता गेले काही दिवस मी कॉटवर झोपतोय, नाही तर कॉट खाली झोपायचो. हा, कॉट खाली का? आहेत त्याला काय कारण. ओम दादा, तुझी आणि ईशाताईची भेट कोर्टातच झाली का? सॉरी, मी जरा पर्सनल प्रश्न विचारला. नाही बरोबर आहे तुझं. आमची भेट कोर्टातच झाली. मुलं सॉलिड आहे ते खरंही. जाम मजा येते त्यांच्याबरोबर खेळायला. तिकडे गावाकडे एकटाच असायचो मी. म्हणजे मित्र वगैरे होते, पण तितकी मुभा नसायची मला. आणि तुम्ही सगळे नातेवाईक इकडे पुण्यात, त्यामुळे आमच्या घरी कुणाचंच येणं जाणं नसायचं. जाम बोर होतं तिकडे. पण तू मुलांमध्ये इतका कसा रमतोस? अरे मी गावाकडे बालनाट्यातून कामं करायचो. तिथे ना चव्हाण सर म्हणून एक जण आहेत. ते मुलांसाठीच नाटकं लिहितात, मुलांसाठी नाटकं बसवतात. तिथे जायचो मी. पण बाबांना कळलं नंतर, खूप ओरडले मला. तेव्हापासून बंद नाटक वगैरे. हे सगळं सांगितलंयस तू आधी. मला मधूला भेटायचं आहे या संदर्भात. तू बोलशील का ओम दादा माझ्या वतीनं? तू डायरेक्ट बोललास तरी चालेल, ती करेल मदत तुला. बोलेन. ओम दादा, ही इथली माणसं कोण आहेत रे? म्हणजे ईशाताईच्या आईशी अगदी खरे नातेवाईक असल्यासारखे वागत होते. कोण आहेत कोणी लोक? ओम दादा, ओम दादा झोपला. गुड मॉर्निंग. तू फिरायला चालली आहेस का? म्हणजे मी येऊ शकतो का? काय? हो हो, अच्छा. नाही, तू फिरायला चालली आहेस ना? हो, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम. सॉरी हे बघ, माझी खूप चिडचिड होते सकाळी, कारण की माझी झोप पूर्ण होत नाही आणि मला व्यायामाला बाहेर पडावं लागतं. पण ऍक्टर आहे ना, ऍक्टरने व्यायाम करावाच. हो, असं कोण म्हणतं? सागर. मीच म्हणते. मलाच वाटतं का? हा, म्हणजे काल आपलं बोलणं झालं ना, माझंही मला वाटतं की तू सांगितलंस त्यावर मी खूप विचार केला. आणि आता मी या निर्णयाला आलोय की मला 100% ऍक्टरच व्हायचं आहे. नक्की? हो हो हो. आणि त्या संदर्भातच बोलायचं आहे मला की तुझ्या नाटकाचे काही ओळखीचे ग्रुप्स असतील तर मला सांग ना, त्यांना भेटेन मी जाऊन. आणि काय करणार तिकडे जाऊन? आणि त्यांना भेटणार आणि सांगणार की माझं 100% ठरलंय आणि मला करायचं आहे ऍक्टिंग, आणि तुम्ही मला तुमचं नाटक दाखवा. दाखवा? हा म्हणजे हा त्या. हा सागर बोल. अच्छा, पोहोचलास का तू? हा, मी आले. बाय. चल बाय. मधू, मी बोलत होतो आता
ते अर्धवटच राहिलं. मी एक काम करतो, मी तुमच्या बरोबर येतो आता. माझं बोलणं संपलं की मी निम्म्या वाटेतून परत येईन. की थांबू इथेच? नाही, तू परत भेटणारच ना आल्यावर? हो. चल मग. नाही, मला काय विचार. अगं पिंकी उठ. ए दे, मी करते ते. नाही नको, राहू दे. जा, आंघोळ झालीये का तुझी? हो झालीये, मगाशीच झालीये. हा मग मी नाश्ता ठेवलायचा, नाश्ता करून ये. नाही नको, पिंकी उठली का मगच नाश्ता करीन. नाही रे, तू जा, तिला झोपू दे थोडा. एक मिनिट. अगं पिंकी उठ. अगं आपलं घर आहे का, असं काय करतेस? आपलंच घर आहे, झोपू दे तिला. अगं पिंकी उठ. अगं काय सांगतोय मी पिंकी? ऐक ऐक, नाश्ता ठेवलाय, जा का आणून देऊ मी इथे? नाही नाही, मी आलोच. हा, झोपू दे तिला. चला, आटपलं ना यांचं. वा, अरे देवा, हे झोपलंच आहे अजून. पिंकू, ए पिंकू उठ बाळा. ईशाबाईने झोपू दे ना तिला, किती गोड दिसते ती. नाही नाही, उठवते आता. ए पिंकू उठ बाळा, चल. 5 मिनिटं. हा, 5 मिनिटात उठेल ती. अहो 5 मिनिटं नाही, असं करता करता अर्धा तास होतो तिचा. चल ना बाळा. झोपू दे हो, किती गोड दिसते बघा ना ती. अहो उठल्यावर पण गोडच दिसेल बहिणी. चल ना पिंकू. खरंच उठेल 5 मिनिटांनी. नाही, मला टेन्शन वेगळंच आहे. तू समीर आहे घरात, पोरं काय वाटेल ते प्रश्न विचारतात त्याला. मला सतत भीती आहे, त्यामुळे एकदा आवरून पटकन गेली शमीराला की आपण सुटलो. नाही ईशाबाईनी, आधी खूप भीती होती, पण आता काहीच नाही आहे. आणि पोरं घरात आल्यापासून किती छान आनंदी वातावरण झालंय. आणि समीर दादांचं आणि त्यांचं किती छान जमतं. काल तर इतकी गोड हसत होती ना, ते जे काय करून दाखवत होता त्याच्यावर. ईशाबाईनी, मीच तिच्याकडे बघत बसली, माझीच नजर लागायची तिला. थांबा, मी आलेच तिची नजर काढते. आणि चला उठा. ए पिल्लू उठ ना. असं उठवायचं आहे पोरीला आता. एक मिनिट. अरे अरे मग हळू. अगं झोपेत. टॉयलेट मध्ये ब्रश आणि टॉवेल ठेवलाय, कळलं का? काय सांगितलंस तू तिच्या कानात? ते विशेष काय नाही, पण तर सांगितलं की ईशाताईकडे आपलं इम्प्रेशन डाऊन आहे. बाप रे, इतका मोठा झालायस तू, एवढं कळायला लागले तुला. क्या बात आहे. हे सगळं आपल्या घरी का नाही आठवत तुला? आणि तुमच्या बरोबर येऊन दिल्याबद्दल पण. काय एवढं काय. आता तू सांगितलेल्या सगळ्या ग्रुप्सना भेटतो, बघू काम मिळतं का. येस. आणि सगळ्यात महत्वाचं, तुला जर मनापासून हे करावंसं वाटत असेल ना, तर आणि तरच फक्त सिरियल्स किंवा नाटकात कामं शोध. हा, आणि हो, हे सगळं तुझ्या बाबांना सांगितल्यानंतर त्यांना काय वाटेल याचा विचार केलायस ना? अगं माझ्या बाबांना काय वाटेल हाच विचार केला मी आयुष्यभर. आता मला जे वाटतंय ते करायचं आहे. बघू काय होतंय. फार फार तर काय होईल, जमणार नाही. बाकीचे ऑप्शन्स आहेत ना. करेक्ट आहे. गुड मॉर्निंग ओम दादा. अरे गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय तुला पण घेऊन गेले का आज? हो, आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने गाईड केले मला. हिने? अरे देवा, अरे ही एखाद्याला कच्चा खाईल, मातेर करून घ्यायची ना स्वतःचा. तू काय हसतोयस? ओके, कॅरी ऑन. मी जातो आता. ओके. येस. ओम दादा, ह्याच्याकडे जरा लक्ष ठेवलं पाहिजे. खूप शंका येऊ लागल्यात त्याला आयुष्यात. हा, मलाही काल खूप प्रश्न विचारत होता तो. काय कळत नाहीये नक्की याचा इथे राहण्याचा हेतू काय. खोलात जाऊन विचार केला तर मला असं वाटतंय तो आपल्याशी हे जे चांगलं वागतोय ते कशासाठी. एकतर त्याला घरावर क्लेम करायचंय जे आपल्याला माहिती आहे, नाहीतर मग तो खरंच एकटा आहे, त्याला कंपनी नव्हती आणि आपण भेटलो म्हणून तो भडाभडा बोलू लागलाय सगळं.
मे बी हे असू शकतं. मला तर तो अगदी चाइल्ड लाईक वाटतो. म्हणजे ते टिपिकल टीनेज वयात असतो ना आपण, म्हणजे घटकेत त्याला फिशरीचा प्लांट काय घालायचा आहे, घटकेत त्याला ऍक्टर काय व्हायचं आहे. म्हणजे माझ्या लॅबमध्ये उद्या आला ना तर त्याला सायंटिस्ट व्हायचं असेल. पण लहान मुलांचं कसं असतं माहितीये ना, चॉकलेट देणाऱ्याकडे ते सहज निघून जातं. त्याला फक्त त्याचं सुख दिसत असतं, पण त्यामुळे दुसरं कोणी अडचणीत येणार आहे याची त्याला पर्वाच नसते. हा, पण आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे की त्याचं नेमकं चॉकलेट काय. हे मी मदत करते. दे झालं, प्लेट्स मध्ये काढते तू. जा ना, बस ना. हो आम्ही आणतोच. ते भालेत बघ. काय ना म्हणता, उठ ना जरा. का पहिले इथे मी येऊन बसलोय म्हणजे इथे मीच बसणार काय? मी इथे बसणार आहे, मला सांगू नकोस तू. तू ये. काय ना, ऍक्च्युली माझ्या इकडे फ्रेंड बसलाय त्यामुळे उठ ना. ए अगे काय बोलतेस तू? तुमच्या वयातलं अंतर बघ जरा. आणि तो तुझा फ्रेंड नाहीये, तो माझा फ्रेंड आहे, कळलं का तुला? त्यामुळे तू शांत बस आणि मी इथेच बसणार आहे, कळलं ना? ए, शहाणपणा खाऊ नकोस. ए तू शांतपणा करू नकोस, कळलं ना? काकूला सांग, काकूला सांग मी खूप सणकी आहे, मीला मारीन. काकू याला सांग ना, मी लात घालेन. ए अरे काकू मी काकू नाही, मी कोणी नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. मी इथं बसलं तर चालेल का मला सांगा फक्त. ए पण तू इथे बसायचं नाही, मी तुला आधीच सांगतो. अरे अरे ऐका, अरे एक मिनिट, माझा ऐका, दादा काय म्हणतो? दादा काय? माझा ऐका, माझा ऐका, ऐका ऐका ऐका. तुम्हा दोघांनाही माझ्या शेजारी बसायचं आहे ना? हा, मग एक काम करूया, तू इथे बस आणि तू इकडे ये. ये इकडे, तू इथे बस माझ्या मांडीवर. हा, जास्तीत जास्त जवळ मीच आहे. ए ईशा, ते तू पण बसून घे. अगं नाही, ह्यांचं होत आहे ना, आपण बसूया मागून. मी चहा होते तोपर्यंत. बर ठीक आहे. काय उपमा पोहे आणि शिरा यांच्याशिवाय दुसरा नाश्ता नाही येतो घरात? काय आगाऊ बडबड चालले रे? आहे ते खायचं बरं का. नाही तर काय, मुलांचे ना खाण्यापिण्याचे भयंकर नखरे येतं. एकाला एक भाजी पाहिजे तर दुसऱ्याला दुसरी. पण ती आमच्या वेळेला हे असं चालायचं नाही बरं का. जे पुढ्यात येईल ना ते खायचो आम्ही. अगं काळ बदललाय आणि काळाप्रमाणे तुमची मेंटॅलिटी बदलत नाही, आमचा काही दोष नाही आहे ना. काकू अशी बघू नकोस. हे बघ, तू जे आता मला सांगतेस ना तेच तू लहान असताना तुझ्याही तुला सांगत होती, बरोबर का नाही? पण काय करणार ना, जनरेशन गॅप ना. काय म्हणजे हा काय कुठून शिकून येतोय सगळं? तिचे मित्र मैत्रिणी वगैरे जरा चेक करा ईशाताई. करेक्ट आहे, खरंच. त्याला मित्र नाहीत, मित्रांपेक्षा मैत्रिणी जास्त आहेत. हो, काल सांगत होता काय काय मला. का सांगतोय आपल्यातल्या गोष्टी यांना? का असंच सांगायचं. आता काय घाबरायला झालंय? घाबरते कोण? मग आमच्या वर्गात मुलं मुलींना एकत्र बाकावर बसवतात म्हणून, बाकी काय नाही. आणि मग तू मुद्दाम जाऊन बसत असशील मुलीमध्ये. इशू, त्याच्या मैत्रिणीचे फोन घरी यायला लागलेत बरं का. काय सांगतेय रे? गुड मॉर्निंग. नमस्कार. या बसा. नाही बसा, तुम्ही बसा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. हो. ओमा तुझं काका, तुम्हाला ब्लॅक कॉफी आणि पिंकी तुला दूध. हा, हे. ग्रेट. तुला कसं कळलं का माझ्या ब्लॅक कॉफीचं? काका आय मीन तुला कसं कळलं ग माझ्या ब्लॅक कॉफीचं? ग्रेट. हा, फारच ऑब्विस झालं ना. धना कुठे आहे? धना आजीच्या खोलीत गेलीये, तिला औषधं लागतात ना ते वेळच्या वेळी द्यायला. वाव. ओम दादा, तुझी आई नाही दिसली रे? ए, तुला काय करायचंय रे? मला सांगून गेली ती. म्हणजे काकू आली होती इथे? माझी भेट नाही झाली. हो का? अरे रे, अरे ऑफिसला जायची घाई होती ना तिला. कुठल्या ऑफिसमध्ये कामाला आहेत त्या? तुला माझी भेट नाही झाली. हो का? अरे रे, अरे ऑफिसला जायची घाई होती ना तिला. कुठल्या ऑफिसमध्ये कामाला आहेत त्या? तुला बाबांचा फोन नाही आला का रे तुझ्या? हो का? अरे म्हणजे पोचल्यावर फोन नाही ना केला त्यांनी, म्हणून विचारलं.
शिरा कसा झालाय? शिरा शिरा हा मस्त मस्त. छान झालंय. हो ना, थँक्यू. अगं पिंकी, शिरा खा ना. हो प्लीज. तू काय बघतोयस बंटी? तू पण खा शिरा. शिऱ्याबद्दल कोणी काही बोलतच नाहीये. शिऱ्याबद्दल बोलूयात आपण. शिरा मस्त मस्त झालाय शिरा. अप्रतिम. थँक्यू. अतिशय छान झालाय शिरा. शिकतीये मी शिरा करायला. शिरा वाटत नाही. पण काका तुम्ही काय करता हो? का रे? नाही, त्यांनी मला सांगितलं होतं पण मी विसरलो. सांगा ना तुम्ही काय करता? अरे काका ना शिरा खातात. शिरा खातात, कॉफी पितात. तू का सांगतोय? सांग ना, त्यांना सांगू दे ना. काय काय करता सांगा ना प्लीज. अरे त्याने बरोबरच सांगितलं त्याने. आम्ही काही करू शकतो. मी आंघोळ करतो, मी व्यायाम करतो. हो तसं नाही हो, म्हणजे माझ्या बाबा कसं आता त्यांचं मिठाईचं दुकान आहे. म्हणजे हा म्हणजे तुमचं प्रोफेशन काय आहे सांगा ना प्लीज. तुझ्या बाबांचं मिठाईचं दुकान आहे ना? हा. मग माझं फटाक्याचं दुकान आहे. फटाक्यांचं दुकान आहे. रॉकेट सोडतात. तुला काय करायच्यात रे नसत्या चौकशा? हा आगाऊ कुठला बघ. चला चला पटपट आवरा, आता शिबिराला उशीर होतोय आपल्याला. चला आवरा लवकर, चला लवकर. आवरलंय. मी जे खाणार कोण आहे ते? अगे खायचंय, संपूर्ण खाऊन टाक. आता कधी संपवणार? उशीर होतो ना मग. खा पटापट खा. चला घे दूध तरी घ्यायचंय का?